महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे। तर 15 तारखेला पुन्हा नाशिक दौरा काढून मनपातील 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा बाहेर काढणार असल्याचं सुतोवाचही संजय राऊत यांनी केलेले आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही। त्यांनी पैशाच्या थैल्या वाटू द्या, टेम्पो भरून माल आणू द्या, अन्य काही गोष्टी, दहशत, खोटे गुन्हे, पोलिसांचा वापर, गुंडगिरी, काही करू द्या, लोक त्यांना मतदान देणार नाही। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकल्या, किमान। अजित पवारांच्या बाबतीत म्हणाल तर त्यांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपलेल्या आहेत, ते आता मोकळे झाले। हे दुसरे जे आहेत मुख्यमंत्री, त्यांची धावपळ सुरू आहे, पण त्यांची ही अखेरची फडफड आहे। साधारण 800 ते 900 कोटीचा भूसंपादन घोटाळा नाशिक महानगरपालिका, नगरविकास मंत्रालय, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली इकडले काही स्थानिक पुढारी, त्यांच्या मर्जीतले बिल्डर, या सगळ्यांनी मिळून 800 ते 900 कोटी रुपयांची लूट कशी केली, त्यात कोण सहभागी आहे, त्या लाभार्थी कोण आहेत, हे उघड करावंच लागतं।